हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भजी कशी बनवायची. एकदम कुरकुरीत होतात आणि तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतात. रोज रोज तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा तीच तीच प्रकारची भजी खाऊनही कंटाळा येतो. तर मग नक्की ह्या प्रकारे तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी भेंडी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही छान एवढ्या साईजची ही भेंडी घेऊ शकता. जरा मोठी घेतली तरी चालेल, पण भेंडी आपली ही कोवळी पाहिजे. मोठी जरी असेल तरी चालेल. इथं आपण पुढचे व मागचे साईडचे देठ काढून घेणार आहोत आणि भेंडीला असे मधून उभी चिरणार आहोत आणि आता तिचे 2 भाग केले की पुन्हा तिला उभी पकडून असे तिचे अजून मधून 2 भाग करून असे आपण भेंडीचे उभे 4 काप करणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी भेंडीचे 4 भाग करून घेतलेले आहेत आणि जी उरलेली भेंडी आहे तिचेही याच पद्धतीने भाग करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी एका भेंडीचे 4 तुकडे उभे काप करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद, आपलं लाल तिखट घरात जे तुम्हाला अवेलेबल असेल ते वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता. इथं मी धनेपूड वापरलेले आहे 1 चमचा आणि तांदळाचे पीठ 2 ते 2.5 चमचे वापरलेले आहे आणि आता आपण याच्यावरती बेसन पीठ टाकणार आहोत आणि हे नंतर अगदी कोरड्या हातानेच कोरडाच एकसारखं पूर्ण भेंडीला चोळून घ्यायचं, म्हणजे जो आपण मसाला टाकला होता तो पिठामध्ये एकजीव होईल आणि भेंडीला पण आपल्या सर्व लागेल. त्यामुळे आपण पूर्ण ते एक मिक्स करून घेणार आहोत. छान मसाले, पीठ एकत्र भेंडीला लागलं, सगळं एकजीव झालं की आपण त्यात थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन पुन्हा हे एकजीव करून घेणार आहोत. म्हणजे आपलं पीठ ओलं होईल. अगदी जास्त पाणी ओतायचं नाही. अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा घेऊन तुम्ही ते पाहू शकता. मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे. अगदी पीठ ओलं झालं पाहिजे आणि हे पीठ ओलं झालं की लगेच भेंडीला चिकटलं पाहिजे असं दाबून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता मी असं गोळा करून त्याचा एकसारखा चोळून घेतलेला आहे. म्हणजे ते पीठ सगळं आपलं भेंडीला लागेल आणि ओलं होईल. आता इथं मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झालं छान की आपण याच्यामध्ये जे भेंडीचे काप करून मसाला लावला होता ते एक एक करून त्यामध्ये सोडणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, कारण की ही भेंडी पचण्यासाठी किंवा शिजण्यासाठी, कुरकुरीत होण्यासाठी खूप वेळ लागतो. एक 10 ते 15 मिनिट लागतात. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि नंतरनं हाय केली तरी चालेल, पण सोडताना तिची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची. हे तळत असताना अगदी जास्त हलवायचं नाही. अगदी थोड्या वेळाने जरा पचलं की आपण थोडंसं टर्न करून घेणार आहोत, म्हणजे ती चारी बाजूने छान क्रिस्पी कुरकुरीत होईल. इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही छान तिला तळून घेऊ शकता. इथं आपल्या भेंडीने छान कलर चेंज केलेला आहे. आता तुम्ही हिला काढून घेऊ शकता. ही छान आपली तयार झालेली आहे. आता हिला मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेली जी राहिलेली भेंडी आहे तीही फ्राय करून घेते. तुम्ही ते अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. ही खायलाही खूप छान लागते, तोंडी लावण्यासाठीही खूप सुंदर लागते आणि अगदी लहान मुले तर खूप आवडीने खातात. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी नक्की कशी वाटली. आता उरलेली भेंडी ही मी अशीच फ्राय करून घेत आहे. तर चला मग बाय. आता तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी नक्की आवडेल आणि नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.